मराठी विज्ञान परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आजपासून सुरू होणाऱ्या विज्ञान तरंग या साप्ताहिक कार्यक्रमात मी अनघा वक्ते आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. वेगवेगळ्या विषयांवर वैज्ञानिक माहिती असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. असा विषय आहे मध आणि मधमाशी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सादरीकरण शेअर करते. तर आजचा विषय आहे मध आणि मधमाशी. आपण दर सोमवारी वेगवेगळ्या विषयावर वैज्ञानिक माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. आपण आता सुरुवातीला एक छोटीशी अगदी 15 सेकंदाची एक छोटीशी फिल्म बघूया. मधमाशीचं पोळं आहे ते आपण बघू आणि मग पुढे जाऊया. हे ऍक्च्युली खरंच एका बंगल्याबाहेरचं मधमाशीचं पोळं आहे आणि तुम्ही नीट निरीक्षण केलं तर त्या पोळ्याला खूप साऱ्या मधमाशा अशा एकत्रितपणे काहीतरी काम करतायत, पंख हलवतायत आणि त्याच्या आजूबाजूलाही काही मधमाशा आहेत आणि त्या फिरतायत. म्हणजे त्या जणू काही कुठला तरी एक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. आता पहिला प्रश्न म्हणजे मध म्हणजे काय? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मध म्हणजे फुलांतील गोड असा मकरंद, मधुरस. मधमाशा हा मधुरस गोळा करतात आणि जेव्हा त्या गोळा करतात अर्थात त्यांच्या तोंडातली जी विकर असतात, एन्झाईम्स असतात, ती त्या मधुरसामध्ये मिसळत असतात. ती त्या घेतात आणि मधाच्या पोळ्यापर्यंत घेऊन जातात. पोळ्यामध्ये तो मध ठेवतात. बऱ्याचदा त्या स्वतः न ठेवता दुसऱ्या मधमाशीच्या तोंडात ठेवतात आणि त्यावेळी पुन्हा एकदा त्या दुसऱ्या मधमाशीच्या तोंडातली जी काही विकर असतील, एन्झाईम्स, ती त्या मधामध्ये मिसळली जातात. आपण आता जे पाहिलं एक छोटासा जो व्हिडिओ होता, तर त्या मधमाशा सारख्या पंख हलवत होत्या. तर त्याचं कारण काय? तर त्या पोळ्यामध्ये जो मधुरस ठेवला जातो तर त्या वारा घालून त्यातलं खरं तर पाण्याचं प्रमाण कमी करत असतात. मुळात ते 70% ज्या मधुरसामध्ये पाणी असतं ते त्यांच्या या सगळ्या प्रक्रियेमुळे, विकरांमुळे आणि वारा घालण्यामुळे ते 17 ते 20% कमी होतं आणि त्या मधुरसाला मधाचं स्वरूप प्राप्त होतं. एक दाटसरपणा येतो आणि तेच आपण तो आवडीने अन्न म्हणून खात असतो आणि शिवाय इतर औषध म्हणून सुद्धा वापरत असतो. आता या मधाला खर तर इन्स्टंट एनर्जी असंही आपण म्हणतो, म्हणजे अगदी त्वरित ऊर्जा देणारं अन्न आहे. तर यात काय असतं तर सुमारे 80 ते 85% कार्बोहायड्रेट्स म्हणजे मुख्यतः जे असतात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज, आपण ज्याला शर्करा म्हणतो, आणि बाकी थोडंसं 15 ते 17% जे काही उरलेलं पाणी असेल. याशिवाय अमिनो आम्ल असतात, फिनॉलिक संयुगे असतात, खनिज विशेषतः पोटॅशियम, जीवनसत्व आणि एन्झाईम्स असे काही सूक्ष्म घटकही त्यात आढळतात. तर मधाचा रंग अगदी हलकासा पिवळसर असतो, थोडा दाट पिवळसर असतो, गडद असतो. अशा 7 प्रकारचे साधारण रंग असतात त्याचे. आणि हा रंग कशावर अवलंबून असतो तर कोणत्या फुलांचा रस त्या मधमाशा गोळा करतायत त्याच्यावर तो गडद किंवा फिकट असणं अवलंबून असतो. आणि त्याचप्रमाणे कोणत्या ऋतूमध्ये हा मध मिळवतात, म्हणजे वसंत ऋतूत जर मिळणारा मध सहसा फिकट असतो, तर उन्हाळा किंवा हिवाळ्यात मिळणारा जो मध असतो तो अधिक गडद रंगाचा असतो. तो अशा प्रकारे फुलांच्या प्रकारावर आणि त्या मोसमावर सुद्धा या मधाचा रंग अवलंबून असतो. आता त्याचा स्वाद सुद्धा त्या फुलांवर अवलंबून असतो जिथून हा मधुरस घेतला जातो. पण फक्त नैसर्गिकरित्या मिळालेलाच मधाच्या स्वादावर आपण खुश होत नाही, तर मानव निर्मित ही काही स्वाद आहेत. जसं तुम्ही दुसऱ्या चित्रात बघताय की केशर मध आहे, त्याच्यानंतर जायफळाचा मध आहे, दालचिनीचा मध आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या एक मधाची थोडी थोडी वेगळी चव असतेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मानव निर्मित काही चवीत थोडासा बदल केला जातो, तेव्हा हे काही मसाले टाकले जातात. मधाचा इतिहास म्हटलं तर साधारण 8000 वर्षापूर्वीच्या गुहाचित्रांमध्ये माणूस मध गोळा करताना दाखवलाय. इजिप्तमध्ये मध केवळ खाण्यासाठीच नाही तर ममीज जतन करण्यासाठी वापरला जात असे. आता हे चित्र दिसतंय ते स्पेन मधल्या एका गुहेतलं आहे की ज्याच्यात मध गोळा करताना
असं आपण ज्याला असं कातळ शिल्प आपल्याकडे पाहायला मिळतात कोकणामध्ये, त्या पद्धतीचंच हे गुहेमधलं एक चित्र आहे. भारतात म्हणाल तर भारतातही प्राचीन काळापासून मध गोळा करण्याची परंपरा आहे. आयुर्वेदात मधाचं वर्णन उत्तम औषध म्हणून आणि पौष्टिक अन्न म्हणून केलं आहे. आता महाराष्ट्रात महाबळेश्वर तालुक्यातील मांघर सारखी गावे मधाची गावे म्हणून प्रसिद्ध आहे. ती मधाचं उत्पादन जे आहे ते भरपूर प्रमाणात घेतलं जातं तिथे. आणि मे 2022 मध्ये या मांघर या गावाला मधाचं गाव असं म्हणून संबोधलं गेलं. 1600 ते 1851च्या दरम्यान मधमाशी पालनाच्या आधुनिक पद्धती म्हणजे मधमाशी आणि मधाचं महत्व एवढं समजलं सगळ्यांना, जनजागृती झाली, तर मग त्यानंतर मधमाशी पालनाच्या आधुनिक पद्धती विकसित झाल्या हळूहळू. तर भारतातील मधाचे प्रमुख स्रोत कोणते? जांभूळ, त्याच्यानंतर हिरडा, कडुलिंब, कारवी, मोह, लिची, सूर्यफूल अशा वनस्पतींच्या फुलांपासून मधमाशा मध गोळा करतात. फुलांच्या प्रकारानुसार मधाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि या मधाला त्या फुलांचा स्वाद असतो. आपल्याला माहितीये मधाचा गोडवा आपल्याला परिचित आहेच, पण काही वेळा कडुलिंब आपण म्हटलेलं आहे, कडुलिंबाच्या फुलापासून जो मध मिळतो किंचित त्याची चव थोडीशी कडवट अशी किंवा मातीचा स्वाद असावा अशी थोडीशी लागते. अगदी कडू नाही, पण तो थोडा फुलांचा स्वाद त्याच्यात उतरतो. आता बऱ्याचदा काय होतं, या मधमाशा अनेक फुलांना भेट देतात आणि मग विविध फुलांना भेट दिल्यावर तो अर्थात त्यांचा मधुरस हा एकत्र होतो आणि बहुमिश्रित फुलांचा मध आपल्याला उपलब्ध होतो. आता मधाचे प्रकार बघूया आपण. मधाचं पोळं आहे आणि त्यातून मध काढलाय. बऱ्याचदा हे विकायला येतात लोक. मधाच्या पोळ्यामधला मध असतो आणि मग आपण म्हणतो जेव्हा मधमाशी फुलाला भेट देत असते, मधुरस गोळा करते, तेव्हा फक्त मधुरस नाही तर त्यातले परागकण सुद्धा ती घेत असते आणि मग हे मधामध्ये मिसळले जातात. त्या पोळ्यामध्ये परागकण खरं तर वेगळे ठेवलेले असतात, मध वेगळा ठेवलेला असतो, पण जेव्हा आपण पोळ्यातला मध काढतो तेव्हा हे एक त्याचं मिश्रण होऊन जातं आणि मग हा कच्चा मध म्हणून उपलब्ध असतो. तोच जर गरम केला, गाळला तर शुद्ध मध म्हणून विकला जातो. आता त्याच्या पुढे आपण सेंद्रिय मध असं म्हटलेलं आहे. तर सेंद्रिय मध म्हणजे जेव्हा फुलांना किंवा त्या वनस्पतींना कीटकनाशक वापरली जात नाहीत किंवा खनिज जी असतात ती रसायनयुक्त खनिजे वापरली जात नाहीत, त्या फुलांचा जर मधुरस गोळा केला गेला आणि त्याचा मध असेल तर तो सेंद्रिय मध म्हणून ओळखला जातो आणि या मधामध्ये उत्पादन प्रक्रियेतही रसायनांचा वापर होत नाही. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल मेनुका मध म्हणून, न्यूझीलंड टी ट्रीच्या फुलांपासून मिळालेला मध आहे हा. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर मनुका या झाडाच्या फुलांपासून मधमाशा तयार करतात आणि फार महाग असा हा मध मिळतो. आणि याचं महाग असण्याचं कारण म्हणजे ह्याच्यात जो मिथाइल ग्लायकॉल हा जो घटक आहे तो साधारणपणे 40 ते 1900 हून अधिक मिलीग्रॅम प्रति किलो असं त्याचं प्रमाण असतं. मग आता आपल्याला जो इतर मध मिळतो त्यात हा घटक नसतो का? तर त्यातही असतो, पण त्याचं प्रमाण अगदीच म्हणजे 0.4 ते 5.4 मिलीग्रॅम प्रति किलो एवढं ते प्रमाण असतं. आणि या घटकामुळे त्याशिवाय लेप्टोस्पेरिन हा त्याचा मेनुका मधाचा खरेपणा तपासण्याचं एक घटक म्हणूया आपण, त्याच्यावर तो त्यात आढळतो आणि ह्या सगळ्या घटकांमुळे याची किंमत जास्त आहे. जिथे साधारण अंदाज घ्यायचा म्हटला तर जो आपल्याकडे साधा मध किंवा इतर फुलांपासून मध मिळतो तो जर आपल्याला 120 ते 250 ग्रॅम साठी त्याची एवढी किंमत असेल, 120 ते 250 रुपये, तर या मेनुका मधाची किंमत ही 1,500 ते साधारण 12,500 250 ग्रॅम साठीच, पाव किलो साठीच एवढी असते. आणि अर्थात ही वेगवेगळी असते, त्यांच्या घटकांच्या प्रमाणावरती अवलंबून असते. तर फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच नाही तर इतर 60 देशांमध्ये पण आता हा उपलब्ध आहे. अर्थात आपल्याला आता सगळीकडेच उपलब्ध मिळतो जरी तिकडे तयार असला तरी. आता मधातील भेसळ कशी ओळखायची? बऱ्याचदा आपल्याकडे मध विकायला येतात तेव्हा त्याच्यात फायद्यासाठी ती भेसळ केली जाते, विविध प्रकारे केली जाते.
तर पहिली गोष्ट जी आहे, अगदी साध्या सोप्या काही चाचण्या आपण करू शकतो. त्या म्हणजे पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यात 2-4 थेंब मधाचे टाकायचे. ते सरळ जर तळाला गेले तर तो मध शुद्ध आहे. पण जर खाली जाताना पाण्यात विरघळले तर अर्थात त्याच्यात काहीतरी भेसळ असण्याची शक्यता आहे. त्यात साखर असू शकते किंवा कॉर्न सिरप पण टाकू शकतात, स्टार्च. आणि मग त्याच्यात जर तुम्ही आयोडीनचे थेंब टाकलेत तर स्टार्च असेल तर काळा निळा रंग आपल्याला दिसेल. एक अंगठा टिश्यू पेपर किंवा सुती कापड त्याच्यावर जर आपण मधाचे थेंब टाकले, जर ते त्याच्यात शोषले गेले नाहीत तर तो मध शुद्ध समजा. अंगठा चाचणी किंवा बोटावरही आपण जर मधाचे थेंब घेतले तर अर्थात त्याचा प्रवाहीपणा कमी असतो, दाटसर असतं. जर तो सरळ ओघळला नाही किंवा आपण 2 बोटांमध्ये घेतल्यावर तो तिथेच असेल, आपल्याला तो दाटसरपणा जाणवतो, तर ही एक शुद्ध मधाची चाचणी म्हणून ओळखली जाते. आणि एक ज्वलन चाचणी म्हणजे एखाद्या कापसाच्या बोळावर जर आपण मध लावला आणि तो जाळण्याचा प्रयत्न केला तर जो शुद्ध मध आहे तो पेट घेतो. पण जर मधात भेसळ असली, अगदी पाणी असेल तर ती तडतडते, नाही तर पेट घेत नाही. तर अशा प्रकारे ह्या मधाच्या काही चाचण्या करू शकतो. मानवाच्या आहारातील मध हे एकमेव असं अन्न आहे जे कीटक तयार करतात. इतर गोष्टी आपण वापरतो कीटकांपासून तयार होणाऱ्या, पण अन्न म्हणून मध किंवा मधाचे पदार्थ वापरले जातात. आता हा मध जी मधमाशी तयार करते त्या मधमाशीविषयी थोडस आपण जाणून घेऊया. मधमाशी हा सामाजिक कीटक आहे. त्याच्या पोळ्याकडे बघितलं की आपल्याला कळतं, सगळे एकत्र असतात आणि एकत्र सतत कार्यमग्न असतात आणि त्यासाठीच तो एक सामाजिक कीटक म्हटला जातो. संघ त्याचा संधिपाद आहे, कीटक वर्ग आहे, कुल एपेडी आहे. तशा मधमाशांच्या 20,000च्या वरती जाती आहेत. एपिस ही मधमाशीची मुख्य प्रजाती आहे. एपिस मेलिफेरा ही युरोप, आफ्रिका आणि अमेरिका इथे मूळ अस्तित्वात होती आणि तिथून ती मग नंतर जगभरात पसरली. एपिस डॉर्सेटा ज्याला आपण आग्या मधमाशी म्हणतो आणि त्याच्या पोळ्याला आग्या मोहोळ असं म्हटलं जातं. आणि ही जी माशी असते ती अतिशय चिडखोर आणि नांगीने डंख मारणारी असते. त्याच्यानंतर एपिस सेराना इंडिका जिला सातेरी मधमाशी म्हणतात आणि एपिस फ्लोरिया फ्लोरी मधमाशी या भारतात आढळतात. आता आपण चित्रात बघतोय की परागकण आहेत जे मधमाशा फुलांपासून या गोळा करत असतात. नंतर मधुरस आहे आणि ज्या मिळतं आपल्याला पोळ्यामधून हे एक रॉयल जेली हा एक भाग मिळतो किंवा घटक मिळतो. बघूया आपण तो नक्की काय असतो ते पुढे. अर्थात आपण म्हटलं मधाच्या पोळ्यापासून आपल्याला मध मिळतो, मेण मिळतं. मेण हे आहे कार्य ज्या कामकरी माशा असतात त्यांच्या पोटातून स्रवत असतं आणि रॉयल जेली हा एक घटक मिळतो. आता कामकरी मधमाशा परागकण खाऊन हा स्राव तयार करतात. रॉयल जेली हा साधारणपणे त्यांच्या ग्रंथीमधून स्रवणारा दुधासारखा पदार्थ असतो. ज्या अळ्या असतात त्यांना लहान असताना हा रॉयल जेली हा पदार्थ दिला जातो, मात्र राणी माशीला तो आयुष्यभर अन्न म्हणून दिला जातो. आता यात प्रथिनं असतात, चरबीयुक्त आम्ल असतात, जीवनसत्व असतात, अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतं, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. आता रॉयल जेलीमुळे काय होतं, राणी माशा सामान्य मधमाशांपेक्षा 50% जास्त मोठी होते आणि इतर माशांच्या काही आठवड्यांच्या आयुष्याच्या तुलना, जशी कामकरी माशी 70 दिवस जगते तर ही साधारण 2 ते 5 वर्ष राणी माशी जगते. आणि मधमाशी पालनात हा एक अत्यंत मौल्यवान आणि महागडा पदार्थ मानला जातो. मधमाशीचं जीवनचक्र बघूया आपण. आपल्याला जे सुरुवातीला एक षटकोनी आकाराचे मधाच्या पोळ्यात रचना असते, ती एक वास्तुशास्त्रानुसार अगदी खूप छान रचना आहे. त्यांनी षटकोनी आकाराचे कप्पे असतात. षटकोन जेव्हा एकमेकाला जोडले जातात तुम्ही बघू शकता की इथे अजिबातच जागा उरत नाही. म्हणजे कमी मेणामध्ये जास्तीत जास्त मध कसा गोळा करायचा, कसे कप्पे तयार करायचे. आणि त्याचप्रमाणे हे जे असतात कप्पे हे दोन्ही बाजूला असतात मधाच्या पोळ्याच्या.
तर ह्या षटकोनी जो आकार आहे गणिती आकार, त्या गणिताच्या आकाराचा हा फायदा मधमाशा करून घेतात की कमी मेणामध्ये, शिवाय त्या मधल्या भागेत जिथे ते चिकटलेले असतात तिथे पण त्यांना एक्स्ट्रा मेण जात नाही, त्या कमी मेणातच जास्तीत जास्त कप्पे तयार होतात आणि मध साठवलं जातं. आता याच्यात तुम्हाला एक एक सिंगल अशी एक एक अंड दिसतंय. हे अंड असतं आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर अळीमध्ये होतं. साधारणपणे अगदी 20-21 दिवसाचा काळ म्हटला तर 3 दिवस अंड राहतं, 5 दिवस अळीची अवस्था राहते आणि पुढचे जे 13 दिवस असतात ते कोशाची अवस्था राहते आणि मग नंतर प्रौढ मधमाशी, अशा 4 अवस्था असतात. आता ह्यांचं रूप बदल होत असतं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो, की सुरुवातीची जी अळी आहे त्याच्यापेक्षा प्रौढ अवस्थेतील मधमाशी ही वेगळी असते. जेव्हा आता मानवाची वाढ बघितली तर आपण छोटं बाळ ते मोठं याच्यामध्ये बाकी अवस्था सारखीच आहे, पण याच्यामध्ये मात्र अंड ते प्रौढ मधमाशी, मेटामॉर्फोसिस, रूप बदल, ही प्रक्रिया घडते. आता या कोशातून बाहेर पडतात त्यावेळी काही नर माशा असतात, काही राणी माशा असतात आणि काही कामकरी माशा असतात. आता आपण 21 दिवसाचा काल बघितला होता, तो सुद्धा प्रत्येक माशीप्रमाणे थोडा थोडासा वेगळा आहे. कामकरी माशीला 20 दिवस लागतात, राणी माशीला 16 दिवस, तर नर माशीला प्रौढ अवस्थेत यायला 24 दिवस लागतात. थोड्याफार फरकाने हा असतो. आता त्यांचा आकारही बघितला तर कामकरी माशी अगदीच लहान असते पण काम पुष्कळ करते. राणी माशी अगदी मोठी आहे तिघांमध्ये आणि नरमाशी मध्यम आकाराची आहे. कामकरी माशीमध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली नसते. फलित अंड्यापासून निर्माण होतात. या 70 दिवसांचा हा आयुष्काल असतो त्यांचा. नरमाशीची निर्मिती अफलित अंड्यापासून झालेली असते. अगदी आळशी आणि ऐतखाऊ असतात, डोळे मोठे असतात, त्यामुळे मिलनाच्या वेळी राणी माशीचा पाठलाग करू शकतात आणि त्यांचा आयुकाल हा 60 दिवसांचा असतो. इतर ते काही काम करत नाहीत. बाकी सगळ्या कामकरी माशा ज्या असतात त्या मेण स्रवणं, पोळं बांधणं, त्यांचं 70 दिवसामधलं 35 दिवस ते पोळ्यावर काम करतात, 35 दिवस आपण म्हणू की बाहेरचं काम करतात, मधुरस आणणं, परागकण आणणं आणि ते साठवणं या अळ्यांसाठी किंवा आणि राणी माणसासाठी सुद्धा. आता आपण बघतोय की ह्या माशा आपण जे बघितलं की सगळ्या अशा एकत्र राहतात एका पोळ्यामध्ये, शिवाय परत आपल्या पोळ्यामध्ये येत असतात त्या. तर त्यांना ह्या एकत्र काय ठेवतं तर राणी माशीच्या शरीरातून जे ऑक्सिडी ऍसिड सिओनिक आम्लाच्या स्पर्शगंधामुळे, फेरोमोनमुळे या पोळ्यातील सर्व माशा ज्या आहेत त्या एकत्र राहतात. आता फेरोमोन फक्त राणी माशीच्याच अंगातून स्रवत असतं का तर तसं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन आहेत. एक तर अलार्म फेरोमोन आपण बघतो धोक्याच्या वेळी, अगदी पोळ्याला धक्का लागला किंवा कोणी हानी करतंय असं जेव्हा कळतं तेव्हा अनेक मधमाशा अगदी तुटून पडतात. तर हे धोक्याच्या वेळी मधमाशांमधून कामकरी मधमाशा असतील तर ते अलार्म फेरोमोन म्हणून असतो की पोळ्याला धोका आहे आणि मग ते इतर मधमाशा सावध होतात आणि हल्ला करण्यासाठी तयार होतात. तर हा त्यावेळी गंध पसरतो. फेरोमोन म्हणजे अशी रसायनं आहेत की जी एक मधमाशी सोडते आणि इतर मधमाशा त्या गंधाने तो संदेश समजतात. दुसरा असतो नॅस्नो फेरोमोन. कामकरी मधमाशा सोडतात आणि इतर माशांना इथे या असा संकेत देतात. नवीन जागा असेल, अन्नाचा स्रोत असेल दाखवण्यासाठी, त्यावेळी हा गंध पसरतो. ब्रूड फेरोमोन म्हणजे अळ्या ज्या असतात, लार्वा, त्या हा गंध जो आहे सोडतात आणि मग त्यांचं संगोपन करायचं असतं, त्यांना अन्न द्यायचं असतं आणि देखभालीसाठी त्या इतर कामकरी माशांना प्रेरित करत असतात. आपण बघितलं की जे पोळं जे असतं ते एखाद्या आधाराला चिकटलेलं असतं, कुठे इमारतीच्या असो, झाडाच्या असतो. तर हे कशामुळे चिकटतं तर पहिली गोष्ट तर प्रोपालिस नावाचं एक नैसर्गिक रेझिनस उत्पादन असतं आणि ते मधमाशा विविध वनस्पतींपासून गोळा करतात. याच प्रोपालिस पासून पोळं झाडाला चिटकवलं जातं आणि त्याशिवाय आता मुंग्या असतात झाडावर, त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये आणि त्यांच्या येण्याच्या मार्गात मग हा प्रोपलिस हा पदार्थ जो आहे तो पसरून ठेवला जातो, जेणेकरून या चिकट द्रवावर त्या मुंग्या चिटकतात आणि पोळ्याला त्रास होत नाही. कामकरी माशा त्यांच्या अंगातून स्रवणाऱ्या मेणापासून पोळं बनवतात. त्याचबरोबर
त्याचे षटकोनी कप्पे करतात त्यावेळी ते प्रत्येकाच्या आकाराचे, म्हणजे कामकरी माशांसाठी लहान असतात, त्याच्यानंतर हे जे दिसत आहेत खारकेच्या आकारासारखे हे राणी माशीसाठी असतात कारण ती मोठी असते, आणि नर माशांसाठी हे मध्यम आकाराचे असतात. आता साधारणपणे अर्थात हा अंदाजे आहे की एखाद्या सक्रिय पोळ्यात मधमाशींची संख्या किती असेल, अर्थात ही कमी जास्त पोळ्याच्या आकारानुसार असू शकते. एक राणी माशी असते, कधी कधी अगदी आपण म्हणूया तिची मुलगी असं डॉटर म्हणून दुसरी असते, पण फार काळ राहत नाही, एका पोळ्यामध्ये एकच राणी माशी राहते. काही कालावधीनंतर ती स्वतः दुसरी राणी माशी असते, ती दुसरं घर बांधते. काही वेळा त्यांना जे डंख असतात राणी माशीला, ते दुसऱ्या राणी माशीला मारतात, म्हणजे त्यांना पोळ्यामध्ये दुसरी राणी नको असते, आणि त्यामुळे राणी माशी जी आहे तो तिचा डंख आहे तो दुसऱ्या राणी माशीला मारण्यासाठी वापरत असते. आता आपण बघूया, एका पोळ्यामध्ये साधारणपणे एक राणी माशी असते, 300 ते 500 नरमाशा, त्याच्यानंतर 25,000 वृद्ध अन्नशोधक मधमाशा असतात, 25,000 तरुण कामकरी माशा असतात, 20,000 बंद अवस्थेतील अळी कोश हे भाग असतात, 9,000 अळ्या असतात, आणि 6,000 अंडी असतात. ही सतत कारण जी आहे प्रोसेस ती चालूच असते, आणि ही साधारणपणे एका पोळ्यामध्ये असलेली, याच्यात पुन्हा एकदा सांगते, पोळ्याच्या आकाराप्रमाणे कमी जास्त असू शकतात. पोळ्यांमधील कप्पे जे असतात त्याच्यामध्ये मध साठवलं जातं, परागकण साठवले जातात, आणि शिवाय काही कप्प्यात अंडी असतात, काही कप्प्यात अळ्या असतात, आणि कोश असतात, आणि नवीन माशा असतात. हे झाडाच्या ढोलीमध्ये असलेलं एक आपल्याला हे दिसतंय, मधाचं पोळे दिसतंय. साधारणपणे झाडाच्या ढोलीत ज्या मधमाशा घर करतात, ही ढोली बाहेरचा भाग जो दाखवलाय ह्याच्यात इथे अगदी वरती मध साठवलेला आहे, त्याच्या खालोखाल परागकण आहेत, आणि त्याच्यानंतर अगदी बाजूला नरमाशा, मध्ये जे आहे ब्रूड वर्कर म्हणजे अळ्या आहेत त्या ठेवलेल्या असतात, किंवा तिथे कोश असतात, आणि अगदी खाली ज्या दिसत आहेत या राणी माशीचे त्याचे हे कप्पे आहेत. आता पुन्हा एकदा आपण नीट व्हिडिओ बघूया. पुन्हा 15-16 सेकंदच आहे. ह्या माशा काहीतरी एका विशिष्ट रचनेमध्ये फिरतायत किंवा आकारात फिरतायत, म्हणजे त्यांना काहीतरी संदेश द्यायचा आहे. जसं आपण म्हटलं मगाशी, फेरोमोन सोडतात त्या, त्यांच्या शरीरातून जो स्राव निघतो, आणि त्याशिवाय या वेगवेगळ्या पद्धतीने तिथेच फिरतायत. तर ह्या कशासाठी? तर ह्या दोन प्रकारचे हे नृत्य करत असतात. एक वॅगल नृत्य, आणि दुसरं जे आहे ते गोल नृत्य. आता यापासून त्यांना काय संदेश द्यायचा आहे, तर त्यांना जो मधुरस गोळा करायचा आहे त्यासाठी जी फुलं आहेत ती कुठं आहेत, किती दूर आहेत, ह्या त्या ज्या जाऊन आलेल्या मधमाशा आहेत, ते घेऊन आलेल्या आहेत मध, त्या इतरांना सांगतायत की इथे इथे गेलात तर तुम्हाला इतक्या अंतरावर ही फुलं मिळणार आहेत, तुम्हाला मधुरस मिळणार आहे, म्हणजे अन्नाचा जो अन्न मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे याची दिशा आणि अंतर असं ते सांगत असतात. आता आपण ही दोन चित्र बघूया. एक आहे गोल नृत्य, गोल गोल फिरतायत, तिथे 100 मीटर पेक्षा कमी असं दिलंय, म्हणजे ज्यावेळी 100 मीटर पेक्षा कमी अंतरावर अन्न असतं तेव्हा त्या गोल गोल फिरतात, म्हणजे त्या इतर मधमाशांना कळतं की अन्न इथेच कुठेतरी 100 मीटरच्या आत आहे. पण या नृत्य प्रकारात दिशा दर्शवली जात नाही, त्यामुळे हा असा नाच पाहिला की त्या 10 दिशांना सगळ्या उडत जातात, पण 100 मीटर पर्यंत शोधायचे एवढं त्यांना कळतं, आणि मग त्या तिथून तो मधुरस गोळा करून आणतात. आता जो दुसरं चित्र आहे ते आपण बघितलं तर 100 मीटरहून जास्त, त्यापेक्षा जास्त जे अंतर असेल तर त्या एक वेगळ्या प्रकारचा जो डान्स करतायत, नृत्य करता आहेत, तो 8 आकारामध्ये करतायत. म्हणजे तुम्ही बघाल तर उजव्या साईडला सुद्धा एक वर्तुळाकार त्यांनी नृत्य केले, आणि डाव्या साईडला म्हणजे साधारण 8 आकार, इंग्रजी 8 आकाराच्या त्या आकारामध्ये त्या नृत्य करतायत. आणखीन एक म्हणजे त्या सूर्या जिथे असेल त्याच्या दिशेने एक विशिष्ट कोन करतात फिरताना,
आपण जर पुढचं चित्र आपण बघूया. हा, तर यात अन्न कुठे आहे? सूर्यापासून त्यांनी एक 30 अंश जे आहे कोणामध्ये अन्न आहे, तर त्यांची ही फिरण्याची दिशा आहे ती इथून मधून अगदी सरळ जात नाही. इथे पण नागमोडी वळणं घेत त्या मधून जात असतात आणि मग उजव्या आणि डाव्या बाजूला आपण अर्धवर्तुळ म्हणूया, अर्धवर्तुळात त्या अशा करत 8च्या आकारात. आणि जर अगदी सरळ दिशेत असेल तर मग त्यांची ती मधली जी असते जाण्याची फिरण्याची जी रेषा आहे ती सरळ असते. तर अशा प्रकारे इथे त्या दिशा पण दर्शवतात आणि अंतर पण सांगतात. ही त्यांची एक भाषा आहे की ती दुसऱ्या मधमाशांना कळावं की कोणत्या दिशेला हे फुलं मिळणार आहेत. आता जगातील अन्न देणाऱ्या 25% वनस्पतींना मधमाशांची गरज आहे आणि म्हणजेच काय, तर अल्टिमेटली आपल्याला मधमाशांची गरज आहे. आपण मगाशी म्हटलं की 20,000 पेक्षा जास्त जाती आहेत, त्यापैकी फक्त 7 जाती मध तयार करतात, सगळ्या मध तयार करत नाहीत. मधमाशा ही पृथ्वीवरील सर्वात महत्वाची परागीभवन करणारी जीवसृष्टी आहे. म्हणजे इतर कीटक करत नाहीत का? तर तसं नाही, इतर कीटकही परागीभवन करतात. पण जर आपण तुलना केली तर मधमाशी ही सर्वात जास्त परागीभवन करते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मधमाशा नष्ट झाल्या तर मानवी जीवन हे संकटात येईल. त्यासाठी त्यांचं फार महत्वाचं स्थान आहे जीवसृष्टीमध्ये. त्या फुलांतील परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात नेतात. यामुळे फळे, बिया आणि पिकं तयार होतात. जगातील सुमारे 70 ते 75% अन्नपिके काही प्रमाणात परागीभवनावर अवलंबून आहेत. म्हणजेच काय, मधमाशा ही अन्न निर्मितीची मुख्य कडी आहे. म्हणजे त्या जर नाहीशा झाल्या तर अन्न उत्पादन कमी होईल, अन्न साखळी ही विस्कळीत होईल, जैवविविधतेत घट होईल, जे आपल्याला आता विविध प्रकारच्या वनस्पती बघायला मिळतात. आता मधमाशांचं अस्तित्व टिकून राहावं, वाढावं आणि यासाठी त्यांची जेव्हा संख्या कमी होत असल्याचं निदर्शनास आलं, त्यावेळी 20 मे 2018 पासून जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. आता फारच अगदी महत्वाचा म्हणजे मधमाशीचा डंख. मधमाशीच्या पोळ्याजवळ अगदी जवळ जायला आपल्याला नेहमीच भीती वाटते. का? तर त्याचं महत्वाचं कारण मधमाशीचा डंख. मधमाशीचा डंख म्हणजे काय, तर तिच्या पोटाच्या शेवटी एक सूक्ष्म टोकदार काट्यासारखा अवयव असतो, त्याला डंख म्हणतात. जे डंख मारताना मधमाशी त्वचेमध्ये एक विष सोडत असते, वेनम. आता या डंख्यात प्रामुख्याने काय असतं, तर मेलिटिन नावाचं प्रथिन असतात. हे किंचित आम्लीय असतात. हे विष मधमाशी स्वतःच्या संरक्षणार्थ त्वचेत सोडते. तिला जेव्हा कळतं धोका आहे त्याच वेळी ती डंख मारते आणि हे जे मेलेटिन असतं प्रथिन ते त्वचेत सोडते आणि त्यामुळे काय होतं, तीव्र वेदना, जळजळ, सूज, लालसरपणा. या विषामध्ये काही प्रथिनांबरोबर काही एन्झाईम्स, विकर पण असतात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. आता जेव्हा डंख मारला जातो तेव्हा पहिलं काय करावं, तर शक्य असेल तेवढं आपल्याला तो डंख आहे, तो काटा, तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर ती जागा धुवून त्यावर बर्फ लावावा. त्याने सूज कमी होण्यास मदत होते, पण नंतर मात्र वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. आता या मधमाशा फक्त परागीभवन करतात असं नाही, डंख मारतात, पण आपण त्याचा वापर कीटक उपचार पद्धतीत सुद्धा केला जातो. मधमाशीच्या विषाचा उपयोग दाहनाशक, संधिवातावर, स्क्लेरोसिस, जुनाट दुखणी, चेतासंस्थेचे विकार, दमा आणि विविध त्वचा रोगांवर होतो. आता लार्वा थेरपी किंवा मॅगॉट डिब्रिजमेंट थेरपीसाठी या मधमाशीचा वापर होत होता. तुम्हाला चित्रात जी दिसते ती फनिशिया सिरिकेटा, ज्याला कॉमन ग्रीन बिटल असेही म्हणतात. आता ही काय करते, तर ही जखमेतील संसर्ग कमी करण्यासाठी आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी ही उपचार पद्धती आहे खरं तर. आणि या माशांच्या अळ्यांचा उपयोग केला जातो की ज्याच्याने चिघळलेल्या जखमा आहेत त्या स्वच्छ करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. आणि जेव्हा ह्या चिघळलेल्या जखमा स्वच्छ केल्या जातात त्यावेळी काय होतं की ज्या मृत पेशी असतात, निष्क्रिय उती असतात, त्या काढून टाकल्या जातात, मात्र निरोगी ऊतींना त्या हानी पोहोचवत नाहीत. आणि या आळ्या, पू साचलेल्या जखमा या यांच्यावर यांचा
वापर केला जात असे, पण आता बऱ्यापैकी संशोधन झाले आहे. त्यामुळे त्यावेळी या आळ्यांच्या कामगिरीमुळे अवयव छेदन करून शरीराचे भाग काढून टाकायची गरज बसत नसते. 16व्या शतकापासून ही उपचार पद्धती वापरात होती, जी 20व्या शतकात त्याचं पुनर्जीवन परत झालं होतं. पण आता प्रतिजैविकांचा एवढा शोध लागलाय, त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीने या पद्धतीला मागे सारलंय. आता डंख न मारणाऱ्या मधमाशा पण आहेत. म्हणजे मधमाशी म्हणजे डंख हे आपल्या डोक्यात पक्क आहे, पण तसं नाही. तर काही माशा डंख मारत नाहीत, सगळ्याच माशा डंख मारत नाहीत. तर त्यातली ही जी आहे ती पहिली ट्रायगोना, याला स्टिंगलेस बी असं म्हणतात. या मधमाशा आकाराने खूप लहान, चिलटा एवढ्या असतात आणि काळ्या रंगाच्या. यांचा डंख निष्क्रिय असतो. साधारण 6 मिलीमीटर एवढी लांबी असते यांची. नर मधमाशा जे आपण आतापर्यंत बघितल्या, काही काम करत नाही, फक्त मिलनाचं काम असतं यांच्याकडे. त्यांना डंख नसतो. सॉलिटरी बीज म्हणजे एकाकी मधमाशा म्हणतात, ह्या पोळ्या बनवत नाहीत. त्यांच्यात डंख मारण्याची क्षमता असली तरी त्या स्वभावाने अत्यंत शांत असतात आणि सहसा माणसांना त्रास देत नाहीत. ह्या पोळं बनवत नाहीत, त्यामुळे चित्रात बघितल्याप्रमाणे ह्या जमिनीत स्वतःचं घर तयार करतात. त्यानंतर मेसन बी या मधमाशा अत्यंत शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांना अगदी हातावरही बसवता येतं, त्याही डंख मारत नाहीत. तर अशा काही मधमाशा आहेत ज्या डंख मारत नाहीत. या ज्या मेसन बी आहेत. आता शेती बरोबर किंवा रोजगार निर्मिती म्हणून मधुमक्षिका पालन, मधमाशी पालन हा एक व्यवसाय सुरू करता येतो आणि त्याला प्रोत्साहन दिलं जातं, कारण याच्यातून जे उत्पन्न मिळतं, मध मिळतं, त्याच्यानंतर मेण मिळतं, रॉयल जेली, हे जे पदार्थ मिळतात त्याला चांगली किंमत मिळते आणि औषध, अन्न तसं सौंदर्य प्रसाधनासाठी ही उत्पादनं वापरली जातात. तर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ किंवा कृषी केंद्रातून याचं प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. आता यात कोणत्या मधमाशा वापरल्या जातात, तर एपिस मेलिफेरा ही इटालियन मधमाशी वापरली जाते किंवा एपिस सेराना इंडिका या प्रजाती यात पाळल्या जातात. आणि या ज्या एपिस मेलिफेरा आहेत त्यांची लांबी साधारण 8 ते 13 मिलीमीटर एवढी असते. आता यासाठी ह्या लाकडी पेट्या मिळतात आणि त्याच्यामध्ये यांचं पालन केलं जातं. तर असा हा मध, जो आपल्याला अगदी त्वरित ऊर्जा देणारा, त्याशिवाय ज्यांना वजन नियंत्रित करायचं आहे त्यासाठी त्यांना अगदी साखरेला उत्तम पर्याय असा आणि आपल्याला अन्न म्हणून उपयुक्त, औषधी म्हणून उपयुक्त असा हा मध आणि मधमाशी याची माहिती आता आपण बघितली. आता यासाठी जे काही संदर्भ मी वापरले ते म्हणजे काही अर्थात विश्वकोशातली माहिती होती, विकिपीडियावरून घेतलेली, अॅग्रोवन हे जे मासिक असतं त्यातून घेतलेली माहिती होती, कुतूहलच्या काही सदरामधली माहिती होती आणि आपण जे आता व्हिडिओ बघितले 15 सेकंदाचे होते ते पनवेल येथील आमच्या कार्यकारिणी सदस्य आहेत श्रीमती संध्या ठाकूर परिषदेच्या, त्यांच्या घराच्या इथे असलेले, म्हणजे स्वयंपाकघराच्या बाहेर त्यांच्या बंगल्याच्या इथे असलेले प्रत्यक्ष मधाच्या पोळ्यांचे व्हिडिओ होते ते. तर सर्वांचे आभार. इथे उपस्थित असलेल्या. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ऑफिसचा ईमेल आयडी तुमच्याकडे असेल त्यावरही पाठवू शकता किंवा माझ्या या ईमेल आयडी वरही पाठवू शकता. आता या इथे चॅट बॉक्स मध्ये काही असेल तर मी नक्की बघेन, काही नाहीये तर. धन्यवाद. वाडदेकर सरांनी इथे रिप्लाय दिलेला आहे. दर सोमवारी आपण, खरं तर हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आपण प्रयत्न करतोय हा एक थोडासा वेगळा, वेगवेगळ्या विषयांवर आपण वैज्ञानिक माहिती देणारा कार्यक्रम आपण सुरू करतोय. पुढच्या सोमवारी सजीवातील हालचाल हा विषय असेल, शुभदा वक्ते सादर करतील. झूम लिंक आणि पासवर्ड सेमच असणार आहे, काही बदल नसेल, त्यामुळे नक्की उपस्थित राहा. आणि तुम्हाला आणखीन कुठला विषय यात जर घ्यावा आम्ही असं वाटत असेल तर तोही सुचवला तर तुमचं स्वागतच आहे.
तर आपण इथे थांबूया. निशिगंधा नाईक मॅडम, धन्यवाद. काही बोलायचंय का मॅडम? नाही, छान छान झाला कार्यक्रम, पण लिहित होते, जरा टाईप करायला वेळ लागला. सुरुवात ओके. उत्तम झाली कार्यक्रमाची, हिरक महोत्सवी बरं वाटलं. धन्यवाद. काही सूचना असतील तर त्याही कळवा, कारण आपण सुरुवातच करतोय, पहिलाच कार्यक्रम आहे. तर नक्कीच आपण त्या तुमच्या सूचनांचं स्वागतच आहे. आपण इथे थांबूया आणि नक्की तुमचा जो काही फीडबॅक असेल मराठी विज्ञान परिषदेच्या ईमेलवर कळवा. धन्यवाद. आपण इथे थांबूया. धन्यवाद.